राजारामपुरीत धडक कारवाई. 2.5 किलो गांजासह 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त. 20 वर्षीय तरुण अटकेत. प्रतिनिधी रहीम पिंजारी. राजारामपुरी येथील काटकर कॉलनीमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाकडून सुमारे 2.5 किलो गांजा आणि महागडा मोबाईल फोन असा एकूण 1,71,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे छापा. भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होतं. पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून काटकर कॉलनीतील एका घरात गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त. माहिती मिळताच उपनिरीक्षक रुपेश शिंगळे आणि पथकानं 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:40 सुमारास काटकर कॉलनीतील महादेव मंदिराजवळ छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आरोपी अनिकेत संतोष चौगुले याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती आणि घराची झडती घेतली असता खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गांजा 50,740 रुपये किमतीचा 2 किलो 537 ग्राम, मोबाईल 1,20,000 रुपये किमतीचा एक आयफोन 17 प्रो मॅक्स, वजन काटा 500 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रिक वजन काटा. या प्रकरणी आरोपी अनिकेत चौगुले विरोधात अंमली औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8(क)(20)(ब)(2)(ब) प्रमाणे राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश शिंगळे करतायत. ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.